लहानपणापासूनच प्रसिद्धीच्या वलयात राहिलेल्या प्रिन्स हॅरीच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत आली आहे। आजी क्वीन एलिझाबेथ द्वितीय, आई प्रिन्सेस डायना, वडील किंग चार्ल्स आणि बायको हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्कल। एकूणच या घराण्याविषयी उत्सुकता आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच। त्यातच ब्रिटनमधल्या बहुचर्चित फोन हॅकिंग प्रकरणात प्रिन्स हॅरीला ब्रिटिश टॅब्लॉइड प्रकाशकाविरुद्धच्या खटल्यात मोठा विजय मिळालाय। लंडन हायकोर्टानं प्रकाशकांना प्रिन्सला 1,40,000 पाउंड म्हणजेच तब्बल 1,48,00,000ची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिलेत। आपला फोन हॅक होत असल्याचा गंभीर आरोप प्रिन्स हॅरीनं केला होता। 140हून अधिक लेखांचा हवाला देत प्रिन्स हॅरीनं वैयक्तिक माहिती बेकायदेशीरपणे मिळवल्याचा हा आरोप होता। या लेखांमध्ये प्रिन्स हॅरीचं कुटुंब आणि त्याची आधीची प्रेसी चेल्सी डेव्हीशी असलेल्या नातेसंबंधांवरही चर्चा करण्यात आली होती। त्याच्या दुखापती, आजार, लष्करी सेवा आणि अंमली पदार्थांच्या वापराच्या आरोपांशी संबंधित अनेक कथा देखील लिहिण्यात आल्या। हॅरीबद्दल प्रकाशित झालेल्या 15 कथांची माहिती मिळवण्यासाठी फोन हॅकिंग आणि इतर अयोग्य मार्गांचा वापर करण्यात आल्याचाही आरोप यात करण्यात आला। लंडन हायकोर्टामध्ये ही केस सुरू होती। हॅरीनं मिरर ग्रुप न्यूजपेपर्स या मिरर, त्याचबरोबर द संडे मिरर आणि द पीपल या 3 वृत्तपत्रांवर हे गंभीर आरोप केले होते। न्यायालयात सादर केलेल्या 33 पैकी 15 कलमं बरोबर असल्याचं आढळून आलंय। फोन हॅकिंग सोबतच माहिती गोळा करण्याच्या बेकायदेशीर पद्धतींचा वापर यात करण्यात आला होता हे आता स्पष्ट झालंय। हॅरीचे फोन 2003च्या उत्तरार्धात ते एप्रिल 2009 पर्यंत काही प्रमाणात हॅक करण्यात आले होते आणि त्यामुळे त्याचे आरोप अंशतः सिद्ध झाल्याचं लंडन हायकोर्टाच्या न्यायमूर्ती टिमोथी फ्रँकोर्ट यांनी आपल्या निर्णयात म्हटलंय। या प्रकरणामुळे न्यायालयात हजर राहून साक्ष देणारा प्रिन्स हॅरी हा 130 वर्षात ब्रिटनच्या राजघराण्यातला पहिला सदस्य ठरलाय। दरम्यान कायमच चर्चेत असलेल्या व्यक्तीला त्याच्याच शब्दात समजून घेण्याची क्रेज इतकी होती की प्रिन्स हॅरीनं लिहिलेल्या स्पेअर या पुस्तकाच्या 14 लाखांपेक्षा अधिक प्रतींची विक्री पहिल्याच दिवशी झाली होती। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या बिकमिंग या कंपनीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या एका आठवड्यात 14 लाख प्रती विकल्या गेल्या होत्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा।